रामकृष्ण बोला, रामकृष्ण हरी. आता ते पालक आले ना, ती आता माझ्या शाळेतली मुलं ना रामकृष्ण हरी बोलतात. अब्बा रामकृष्ण हरी, आता बोलताना अब्बा पण म्हणतात. मग अब्बा हे काय झालं, मुस्लिमांच्या पालकाचं नाव झालं आणि त्यात रामकृष्ण हरी. मग तो पालक एकदम आला तेव्हानं. त्याला माहिती आहे कारंडे सर आहेत, त्याला माहिती आहे कारंडे सर. आता मी एका शाळेत 20 वर्षापासून आहे, पण त्याला ते राहुलच नाही. हमारे रामकृष्ण मेरा बच्चा मुस्लिम शेख अब्दुल्ला आणि रामकृष्ण हरी बोलतोय. आणि तो पण पोरगा सरळ सरळ पप्पाला बोला, अब्बा रामकृष्ण हरी. तर तुम्ही विचार करा, अब्बा पण बोलतोय रामकृष्ण हरी. तो आला भांडत, बोला बैठिए, बोला रामकृष्ण हरी ये जरूर नहीं है कि हम हिंदू ही बोलना चाहिए, ये आपका भी लागू है. मतलब राम का मतलब है आचार, आचार मतलब वागणूक. राम एक प्रतिमा है हमारे व्यक्तित्व में की, जिस राम ने अपना पूरा आयुष्य आगे का अपने माता पिता के समर्पित किया है. त्याला हिंदी मध्ये पण सांगितलं, कारण तो हिंदी होता. ज्या रामाने उद्या राज्याभिषेक होणार आहे, अयोध्येचा राजा होणार, फक्त आपल्या आई वडिलांच्या एका वचनामुळं त्याने राज त्याग केला आणि 14 वर्ष वनवासाला गेला. मग तुम्ही मला सांगा, मग आई वडिलांसाठी त्याने काय, आई वडिलांसाठी त्यानं राज सोडलं की नाही? मग अशा आई वडिलांसाठी मग तुमचा मुलगा पण तुमच्या आई वडिलांसाठी घरचा नाही सोडू शकत का? सोडू शकला पाहिजे. मग तो आचार, एक पत्नी एक वचनी, तसा तो आचार आहे. म्हणून तो रामाचं प्रतीक आचाराचं आहे. चांगलं वागायचं असेल तर रामासारखं वागा. विचार म्हणजे कृष्ण, राम कृष्ण. पहिला राम म्हणजे आचार, कृष्ण म्हणजे विचार. श्रीकृष्णाने भागवद्गीतेत किंवा कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला हाच विचार सांगितला की कर्मण्यवाधिके रसे मा फलेषु कदाचन. तू फक्त तुझं कर्म कर. समजा मी चिक्कू पेरला आणि रात्रभर हरिपाठ बोलला, आंबा येऊ दे देवा, आंबा येऊ दे देवा, आंबा येऊ दे, रामकृष्ण विठ्ठल केशव, आंबा येऊ दे, आंबा येऊ दे. मला सांगा, किती जरी हरिपाठ बोलला तरी चिक्कू पेरल्यावर आंबा येईल का? मग जरी अक्काच्या अक्का हरिपाठ बोलला तरी आंबा येईल का? सगळी ज्ञानेश्वरी होती तोंडातून तरी आंबा येईल का? भागवत गीता सगळी पाठ केली, आंबा येईल का? का? कारण पेरलाय जर चिकू तर आंबा कसा येईल? मग तसं तुम्ही जे चांगलं काम केलं त्याच्यावरच तुमचं फळ आहे. मग त्या श्रीकृष्णाने ते सांगितले की तू फक्त तुझं काम कर, फळाची अपेक्षा माझं पुढं चांगलं होईल का? तू जर आंबा पेरलाय तर आंबाच येणार, चिक्कू पेरलाय तर चिक्कूच येणार. वाईट काम केलं त्याचं तर वाईटच फळ आहे. म्हणून तो श्रीकृष्णाचा काय झाला विचार. बोला, रामाचा आचार, रामाचा आचार, श्रीकृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. ज्याच्या मुखातून हरिनाम येत नाहीये, भगवंताचं नाम येत नाही, त्या हातातले बालक आहे ते होऊन जाईल. हरीचा उच्चार म्हणजे आपल्या मुखातून भगवंताचं नामच आलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. म्हणून रामकृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र आहे. केवळ आपण वारकरी आहे म्हणून बोलावं असं नाहीये, सर्वसामान्य जगण्याचा हा मंत्र आहे. रामकृष्ण हरी म्हणजे आचारानं जगा, विचारानं जगा आणि उच्चारानं जगा. आता समजा मी आचार चांगला करतो पण माझा विचार चांगला नसेल, माझा आचार चांगला आहे, विचार चांगला आहे, पण माझा उच्चार चांगला नसेल, काही अर्थ नाही. म्हणून हा म्हणजे त्याला पटल्यावर त्या मुस्लिम पालकाने, बाळांनो, त्या मुस्लिम पालकाने माझ्या पाया पडले, मुझे क्षमा करो. काय बोलले? तो पण बोला सर रामकृष्ण हरी. कारण त्याला अज्ञान होतं, त्याला कळलं नाही. म्हणलं मुझे आपका कलमा दे दो, मुझे कोई अडचण नाहीये, मैं आपका कलमा पढूंगा. त्यानं काय नाही, तो आपला राम. आणि मला सगळे रामकृष्ण म्हणतात का? कारण त्यांना कळलं की हा जगण्याचा मंत्र आहे, केवळ वारकरी संप्रदायाचा मंत्र नाहीये, तर तो जगण्याचा मंत्र आहे. खूप छान. थँक्यू व्हेरी मच.